श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तींचं जे पितर असतात त्यांचं श्राद्ध करत असतो आणि हे श्राद्ध केल्यानं पितर शांत होतात, तृप्त होतात, त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि मग पितृदोष कमी होतो. आपल्या ज्या प्रापंचिक अडचणी असतात त्या अडचणींचं देखील आपोआप निवारण होतं. भरणी श्राद्धाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. भरणी श्राद्ध कधी करावं, कोणी करावं, कसं करावं, कोणाचं करावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यावर्षी पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र चतुर्थी तिथीला आला आहे, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे. भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचं केलं जातं, स्त्रियांचं नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात राहून द्यायची. भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यानं गयेला काशीला जाऊन तीर्थश्राद्ध केल्याचं फल मिळतं आणि यासाठीच भरणी श्राद्ध करायचं असतं. भरणी श्राद्ध कोणाचं करावं? एखादी व्यक्ती जर मृत झाली तर आपण तिचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध करतो. त्यामुळं अशा मृत झालेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना जाऊन 1 वर्ष व्हायच्या आतमध्ये जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर त्यांचं श्राद्धकर्म करावं. असं केल्यानं त्यांचं प्रेत योनीतून मुक्ती होते असं शास्त्रात सांगितलं आहे. याविषयी थोडंसं मतभेद देखील आहे. काही ठिकाणी असंही लिहिलं आहे की 1 वर्षानंतर म्हणजेच वर्ष श्राद्धानंतर येणारं जो भरणी नक्षत्र असतं पितृपक्षामधील त्यावर भरणी श्राद्ध करावं. पूर्वीच्या काळी प्रत्येक दिवशी म्हणजेच पक्ष पंधरवाड्यामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केलं जायचं. त्याविषयी तर्पण, पिंडदान आणि अन्नदान केलं जायचं. आता धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य नाही. त्यामुळे ज्या तिथीला आपले पूर्वज गेलेले असतात त्या दिवशी आपण हे श्राद्ध कर्म पक्ष पंधरवाड्यामध्ये करतो. देशकालानुसार परंपरेमध्ये, प्रथांमध्ये थोडासा बदल आपल्याला काळानुसार करावा लागतो. पण तरी देखील मी आपल्याला सांगेल, यावर्षी भरणी नक्षत्रावर म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आपले जे मृत व्यक्ती असतील, एवढ्या वर्षामध्ये जे गेलेले असतील, यांचं आपण भरणी श्राद्ध अवश्य करावं. या व्यक्तींची जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेली नसते. अशा व्यक्ती ज्यावेळेस निधन पावतात त्यावेळेला त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, काशी, ब्रह्मपाल इत्यादी ठिकाणी तीर्थावरील श्राद्धांचं फळ मिळावं म्हणून हे भरणी श्राद्ध केलं जातं. असं केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, त्या आत्म्याला गती मिळते. भरणी श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा? कुठलंही श्राद्ध असलं तर त्याचा जो स्वयंपाक असतो ते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की श्राद्धकर्त्याने स्वतः स्वयंपाक करावा. आता धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला हे शक्य नाही. शक्य नसल्यास त्याच्या पत्नीने तो करावा. त्यांनाही शक्य नसेल, भावकीतील स्नेही, सदाचारी, मित्र, मातृपितृवंशज यांच्यापैकी कोणीही केला तरी चालतो. यांनाही जर शक्य नाही झालं तर कुठल्याही सौभाग्यवतीनं, पुत्रवती महिलांना हा स्वयंपाक केला तरी चालतो. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध करायचं आणि पुढील वर्षापासून म्हणजेच वर्षश्राद्ध झाल्यानंतर ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झाली असेल त्या तिथीला तिथीनुसार त्यांचं श्राद्ध करायचं. श्राद्ध कसं करायचं? श्राद्धाच्या दिवशी शुचिर्भूत व्हा, स्नान करा, आपलं मन शुद्ध ठेवायचं, पितृचं म्हणजेच गेलेले ज्या व्यक्ती असतात त्यांचं स्मरण करायचं, दक्षिण दिशेला दोन्ही हात वर करून त्यांना नमस्कार करायचा. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धेनं आपण हे श्राद्धकर्म करणार आहोत. त्यामुळं त्यांच्याविषयी मनामध्ये भक्ती ठेवायची, श्रद्धा ठेवायची, त्यांना मनातून प्रार्थना करायची की आज मी आपलं श्राद्धकर्म करणार आहे, आपले आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या पाठीशी असू द्या, अशी प्रार्थना करायची. या दिवशी शक्य होईल तितकं अन्नदान आपण अवश्य करा. शक्य झाल्यास तर्पण हा विधी करावा. त्याचप्रमाणे महत्त्वाचं, संकल्प सोडून या दिवशी आपण श्राद्ध करावं. ब्राह्मणांना शक्य झालं दाने द्यावीत किंवा याचक असेल, एखादा भिकारी असेल त्याला जेवू घाला, अन्नदान करा, सत्पात्री दान करा. दानाला पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व आहे. गाईला, कुत्र्याला, कावळ्याला या दिवशी अवश्य घास द्यावा. पितृस्तोत्र, पितृअष्टक, पितृस्तुती यापैकी जे जे आपल्याला माहिती असेल त्याचप्रमाणे एक मंत्र आहे, पितृदेवताय नमः. या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण आपण अवश्य करावं. ज्यावेळेस पित्राचा स्वयंपाक घरात सुरू असतो, पित्राचे विधी घरात सुरू असतात,
किंवा आपल्या घरी पितृ म्हणून कोणीतरी जेवायला येतं त्यावेळी देखील मनातल्या मनात पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण आपण करा. श्राद्धाची वेळ कोणती असते? श्राद्ध कर्म करण्याची वेळ अपराह्न काळ म्हणजेच साधारण दुपारी 1:30 वाजेनंतर, साधारण 1:15-1:30 वाजेनंतर या वेळेमध्येच आपण श्राद्ध कर्म करायचं, म्हणजेच कावळ्याला घास ठेवायचा. श्राद्धाच्या दिवशी संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर प्रदर्शित करणार आहे. आपण तो व्हिडिओ नक्की बघावा आणि त्या पद्धतीनं संकल्प करून मग आपण या दिवशी श्राद्धकर्म करावं. असं केल्यानं त्या कर्माला एक पूर्णत्व प्राप्त होईल आणि आपले पितृ नक्कीच संतुष्ट होतील. पितृदोष कमी होईल. घरातील ज्या समस्या असतात, वैवाहिक समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, घरामध्ये क्लेश असतील, कलह असतील, कुठलाही वादविवाद असेल, या सर्व समस्यांचं निवारण देखील होईल. श्रद्धेने भक्तीने आपल्या पितरांचं या पितृपक्षामध्ये श्राद्ध करा. माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शंका असल्यास नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.